प्रेमात खूप मोठी ताकद असते. प्रेमाने हवे ते काम तुम्ही समोरच्याकडून करून घेऊ शकता. प्रेमात आयुष्यभर एकमेकांना जोडून ठेवण्याची ताकद असते. प्रेमाशिवाय कोणतंच नातं टिकणं असंभव आहे. पण हल्लीच्या जगात आपला स्वार्थ साधण्यासाठी खोट्या प्रेमाचा दिखावा केला जातो. अशा वेळी तुमची फसवणूक होऊ नये म्हणून खऱ्या प्रेमातला आणि खोट्या प्रेमातला फरक तुम्हाला करता यायला हवा. पॉईंट नंबर 1. समोरच्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. जर एखादी व्यक्ती तुम्हाला येऊन बोलत असेल, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्यासाठी काही पण करेल, तर त्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. खास करून मोठ्या मोठ्या गप्पा मारणाऱ्यांपासून नेहमी सावध राहा. कारण बऱ्याचदा असं होतं, बोलताना नको त्या गप्पा मोठी वचनं दिली जातात, पण प्रत्यक्ष करण्याची वेळ येते तेव्हा ही लोकं पळून गेलेली असतात. म्हणून कोणाच्या बोलण्याला लगेच भुलून जाऊ नका. पॉईंट नंबर 2. खरी प्रेम करणारी व्यक्ती प्रत्येक प्रसंगात तुमच्यासोबत उभी राहते. संकटात तुम्हाला मदत हवी असेल किंवा दुःखात तुम्हाला आधार हवा असेल, ती व्यक्ती कधीच तुमची साथ सोडत नाही. आणि प्रेमाचे नाटक करणारी व्यक्ती तुम्हाला टाळायचा प्रयत्न करते. आता मदत नाही करू शकत म्हणून वेगवेगळे बहाणे देते. पॉईंट नंबर 3. समोरची व्यक्ती तुमच्याकडून सारखं काहीतरी घेतच आहे का हे बघा. प्रेम म्हणजे फक्त समोरच्या व्यक्तीच्या डिमांड पूर्ण करत राहणे असे नसते. कारण इथे फक्त स्वार्थ दडलेला असतो. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या डिमांडला प्रतिसाद देणं बंद कराल तेव्हा ती व्यक्ती आपोआप तुमच्यापासून लांब जाईल. याला प्रेम म्हणत नाहीत. ज्या व्यक्तीला तुमची फक्त साथ हवी आहे त्या व्यक्तीला तुम्ही काही द्या किंवा नका देऊ, ती कायम तुमच्यासोबत राहते. आणि अशा व्यक्ती खूप क्वचित भेटतात. पॉईंट नंबर 4. प्रेम करणारी व्यक्ती नेहमी तुमच्या भावनांचा सन्मान करेल. ज्या गोष्टी केल्यावर तुम्हाला त्रास होईल अशा गोष्टी करणार नाही. कारण प्रेम करणारी व्यक्ती आपल्या पार्टनरला कधी दुःखी बघू शकत नाही. तुमचा 4 चौघात कधी अपमान करणार नाही. चूक झाली तर समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. या उलट समोरची व्यक्ती जर तुमच्यावर प्रेम करत नसेल तर तुम्ही दुःखी आहात की उदास आहात या गोष्टीने त्यांना काही फरक पडत नाही. पॉईंट नंबर 5. प्रेम करणारी व्यक्ती कधी खोटं बोलत नाही. नात्यात ट्रान्सपरन्सी खूप महत्त्वाची आहे आणि ती तेव्हाच येते जेव्हा खरं बोललं जातं. तुमचा पार्टनर तुमच्याशी खोटं बोलत असेल आणि पकडल्यावर बहाणे देत असेल तर समजून जा, समोरची व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात असू द्या, नवीन भेटलेल्या व्यक्तीला आपली सगळी माहिती देत बसू नका. तुमची कमजोरी त्यांना कळू देऊ नका. जोपर्यंत पूर्ण विश्वास बसत नाही तोपर्यंत सगळं काही सांगत बसू नका. समोरची व्यक्ती गैरफायदा घेऊ शकते. जी व्यक्ती तुम्हाला वेळ देऊ शकत नाही, भेटण्यासाठी बहाणे देत असेल, ती व्यक्ती तुमच्यावर कधीच प्रेम करू शकत नाही.